महाराष्ट्र के कृषि मंत्री मानिक राव कोटके का रम्मी खेलते हुए विधानसभा में वीडियो हुआ वायरल। आप देख सकते हैं इन तस्वीरों में, यह है महाराष्ट्र के कृषि मंत्री जिन्हें किसानों की समस्या से कोई लेना देना नहीं। वे अपना खाली टाइम विधानसभा में रम्मी खेलकर पास कर रहे हैं। जब वह वीडियो सोशल मीडिया में वायरल हुआ तो कृषि मंत्री मानिक राव कोकाटे ने कहा कि मुझे कुछ फर्क नहीं पड़ता, अगर ये वीडियो वायरल हुआ तो मैं विज्ञापन देख रहा था, अचानक रम्मी आ गया। खेळण्याचा काही इश्यूज येत नाही। ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला, माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं। नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे, तो स्किप झालेला आहे नंतर, पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही। तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तो स्किप केला की नाही बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल। नाही व्हिडिओ आहे, आम्ही नाही काढलेला तो व्हिडिओ, तुमच्याच बरोबर ज्याने काढला असेल काढू द्या ना, काढणं दुमत नाही, काढला असेल तर काढू द्या, काही दुमत नाही। परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला, मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाउनलोड झालेला गेम होता, तो गेम मी स्काईप करत होतो। स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित, काय सांगता येत नाही। तुम्हाला असं म्हणायचं की साहेब की तेवढाच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जात आहे? त्या 100% त्यांना काय दुसरं मला सांगा, आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे हो? शेतकरी संदर्भात एक तरी प्रश्न आहे का? शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे, आम्हाला नाही का? अहो, आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो, विभागात जातो, शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो, नवीन धोरणं तयार करतो, नव्या प्रकारचे आदेश देतो। इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं? त्यांना रिकामे उद्योग का दिसतात? यात काय अर्थ आहे याच्यामध्ये? हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे, पण त्याच्याने काय होत नाही। अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्याच्या याला बळी पडणार नाही, हे मला कल्पना आहे। आपण काय माहिती या संदर्भात की कोणी काही जो निधी आहे तो अपुरा आहे, त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने रमी खेळतात असे आपल्यावर आता टीका नाही, अजिबात नाही। कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत, तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो। पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता, परंतु त्याच्यावरती कुठेतरी डाउनलोड केला होता फोन, तो गेम मी स्काईप करत होतो। स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल। संजय राऊत आणि मला त्याचा शोध घेण्यासारखं काही वाटत नाही। त्यात काय आज खास चोरीच काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळवाकड पाप केलेलं आहे, असं काय त्याच्यामध्ये? काय विशेष काय त्याच्यामध्ये? मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येत नाही का? तुमचा मोबाईल ऑन करा, युट्यूबला जा बरं तुम्ही, तुम्हाला जंगली रम्य जाहिरात येत नाही का? जंगली रम्य जाहिरात येतात, गाण्याच्या जाहिराती येतात, कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत। त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती येणं अपरिहार्य आहे। ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का? रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना। कुठल्या गोष्टीचं भांडवल करावं, कुठल्या गोष्टीचं भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे। उगीच स्वतःची करमणूक करून घेतात, ते दुसरं काही नाहीये। साहेब, व्हिडिओ हे करताना त्यांनी रोहित पवारने एक ट्विट केलेलं आहे की तुम्हाला भाजपमध्ये भाजपला विचारल्याशिवाय काही काम करता येत नाही, त्यामुळे अजिबात नाही, खोटा आरोप आहे। अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे, विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते। त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलं की आता आपलं सरकार कधी येऊ शकत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकणं, त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं, असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो। त्यामुळे असं कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही। शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे। सत्ताधारी आमदार काही इन्व्हॉल्व आहे का त्यांच्यामध्ये? कारण तुमच्या मागे मला फार इंटरेस्ट वाटत नाही। सत्ताधारी पक्षाचे आमदार असले कोणी असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये, त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं। अननेसेसरीली मीडिया त्याला जास्त महत्व देते। मीडियाने एवढं महत्व का द्यावं? असं काय त्याच्यामध्ये? स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे? किंवा एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे? संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय, अमित शहानी एक मोठी लिस्ट काढली आहे, ते संजय राऊतांना माहिती असेल, लिस्ट त्यांच्या नाव त्यांना माहिती असेल, नाव आहे ते संजय राऊतांना जास्त माहिती असेल, मला नाही सांगता येणार। सर, हिंदी में मुझे चाहिए एक मिनट, आपका एक वीडियो ट्वीट किया रोहित पवार ने और टिप्पणी की कि आप गेम खेल रहे हो। वो वीडियो है नहीं। नीचे के हाउस में क्या चल रहा है, ऊपर का हाउस अर्जन हो गया था, तो नीचे के हाउस में क्या बिजनेस चल रहा है वो देखने के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था। किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद, उसको स्किप मैं कर रहा था, उसने एक 10-12 सेकंड के अंदर वो रिकॉर्ड किया गया है, लेकिन उसके बाद में मेरा अपने वो जो गेम है वो मैंने
स्किप किया हुआ है, वो मोबाइल आपने क्यों नहीं देखा, वो ट्यून क्यों नहीं आपने बताई, वो बताओ ना, वो जाके निकालो ना उधर से। आप विधानसभा में जाके, विधान परिषद में जाके निकालो और उसमें मालूम पड़ेगा आपको कि मैंने स्किप किया करके। ये गलत है, ये उनकी अपनी एक चाल है और वो चाल कभी कामयाब नहीं होगी। करता मला एक 2-3 सेकंद या ठिकाणी लागले, त्याने 18 सेकंद दाखवलंय, त्याने जर आणखी पुढे दाखवला असता तो स्किप केलेलं त्यांनी दाखवलं असतं ना, पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षाने दाखवणारच नाही। बरं ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय, कधी माझ्या कपड्यावर बोलताय, कधी माझ्या मोबाईलवर बोलताय, कधी माझ्या गाडीवर बोलताय, पण माझ्या धोरणांवर, माझ्या कामांवर, मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्ष नेता कुठलाही बोलत नाही। त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे, माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात। मी कशाला बसेल असं गेम खेळत, तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही। ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला, माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं, नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे, तो स्किप झालेला आहे नंतर, पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही। तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तो स्किप केला की नाही बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल। नाही पण तो व्हिडिओ आहे, आम्ही नाही काढलेला तो व्हिडिओ, तुमच्याच बरोबर ज्याने काढला असेल, ज्याने काढला असेल काढू द्या ना, काढण्याबाबत दुमत नाही, काढला असेल तर काढू द्या, काही दुमत नाही, परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला, मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाउनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो। स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित, काय सांगता येत नाही। तुम्हाला असं म्हणायचं की साहेब की तेवढाच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जात आहे? त्या 100% त्यांना काय दुसरं मला सांगा, आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे हो? शेतकरी संदर्भात एक तरी प्रश्न आहे का? शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे, आम्हाला नाही का? अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो, विभागात जातो, शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो, नवीन धोरणं तयार करतो, नव्या प्रकारचे आदेश देतो। इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं, त्यांना रिकामे उद्योग का दिसतात? यात काय अर्थ आहे याच्यामध्ये? हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे, पण त्याच्याने काय होत नाही। अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्यांच्या याला बळी पडणार नाही, हे मला कल्पना आहे। आपण काय माहिती घेतली या संदर्भात की कृषी विभागाला काही जो निधी आहे तो अपुरा आहे, त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने रमी खेळताय असे आपल्यावर आता टीका नाही, अजिबात नाही। कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत, तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो। पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता, परंतु त्याच्यावरती कुठेतरी डाउनलोड केला होता फोन, तो गेम मी स्काईप करत होतो। स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल। या व्हिडिओ संजय राऊत आणि मला त्याचा शोध घेण्यासारखं असं काही वाटत नाही। त्यात काय आज खास चोरीच काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळवाकड पाप केलेलं आहे, असं काय त्याच्यामध्ये? काय विशेष काय त्याच्यामध्ये? मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येत नाही का? तुमचा मोबाईल ऑन करा आणि युट्यूबला जा बरं तुम्ही, तुम्हाला जंगली रम्य जाहिरात येत नाही का? जंगली रम्य जाहिरात येतात, गाण्याच्या जाहिराती येतात, कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत। त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती येणं अपरिहार्य आहे। ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का? रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना। कुठल्या गोष्टीचं भांडवल करावं, कुठल्या गोष्टीचं भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे। उगीच स्वतःची करमणूक करून घेतात ते, दुसरं काही नाहीये। साहेब व्हिडिओ हे करताना त्यांनी रोहित पवारने एक ट्विट केलेलं आहे की तुम्हाला भाजपमध्ये भाजपला विचारल्याशिवाय काही काम करता येत नाही, त्यामुळे अजिबात नाही, खोटा आरोप आहे। अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे, विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते। त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलंय की आता आपलं सरकार कधी येऊ शकत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकणं, त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो। त्यामुळे असं कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही। शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे। सत्ताधारी आमदार काही इन्व्हॉल्व आहे का त्यांच्यामध्ये? कारण तुमच्या मागे मला फार इंटरेस्ट वाटत नाही। सत्ताधारी पक्षाचे आमदार असले कोणी असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये, त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं। अननेसेसरीली मीडिया त्याला जास्त महत्व देते। मीडियाने एवढं महत्व का द्यावं? असं काय त्याच्यामध्ये? स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला
तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे सर किंवा एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे? संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय. अमित शहानी एक मोठी लिस्ट काढली आहे ते संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट त्यांच्या नावं त्यांना माहिती असेल. तुमचं बी नाव आहे. ते संजय राऊतांना जास्त माहिती असेल, मला नाही सांगता येणार. सर हिंदी में मुझे चाहिए एक मिनट कि आपका एक वीडियो ट्वीट किया है रोहित पवार ने और उन्होंने कुछ टिप्पणी की कि आप गेम खेल रहे हो. वो वीडियो है नहीं, नीचे